तर जय शिवराय भावांनो, आज दसरा असल्यामुळे फुलं आणाय गेलेलो उंडायला आणि तेवढ्यात आर्यन भाऊ बी आपल्याला दिसलं. तर त्याला म्हणलं कुठे गेलेला, तर गडी डायरेक्ट तोंडावर हात लावायला लागला. परत गडबडीत आईला गुंडी आणून दिली हार करायला. तेवढ्यात म्हणलं गाडी बी धुवून घ्यावी, जरा मोसम काय टिकटाक नव्हता तरी बी म्हणलं घ्यावी धुवून, आता काय त्यात एवढं. मग पाठाक दिशनी शॅम्पूच्या 5 पुड्या आणून शॅम्पू ओतून घेतला बघा. मग गाडी बी कशी चकवानी धुवून घेतली. परत म्हणलं खाली जावावं, मग खाली आल्याने ह्या गाड्यावर बी गाड झाली. बंडाव लॉगर सगळी दिसली पाहिजे. मग साहिल भाऊनी बी अर्ध वरचं काढलेलं सगळं टाईले बी लावून घेतलेलं. एवढ्या तिकडे जनरेटर आणून ठेवलेलं. आर्या म्हणाला की चल ही कुठं तर शिखराव पोगणं काढायला. मी तर लय काय वरती नव्हतो गेलेलो, कारण बी वाटत होतं. परत आरती बी झालेली आणि मूर्ती तर ट्रॅक्टर ठेवत होती त्या. परत मग शंभू भावावर आपली गाठ पडली. भैरवनाथ गणेश मंडळवाल्यांनी बी कार्यक्रम जोरात ठेवलेला वारकऱ्यांचा. त्या टाळकरी बी बारकी मुलं होती त्या. मग काय नादच खुळा. परत ती गेल्यानंतर ना आमच्या इथल्या पोरीने बी चालू केलं. ही नाही हो, दाखवतो थांबा. त्याच्यानंतर मिरवणुकीत बी काठीनं घोंगड्यावर जो दांगा काढला आम्ही, तो राडात जा. परत मग लागलं चालू विसर्जनला, आरती तयारी करून घेतली बघा. मूर्ती बी पोरं पाण्यात न्यायला लागली. तर त्यात आपला बंडा ब्लॉगर बी कोणाला ऐकत नव्हता. आणि पोरांनी मूर्ती जरा जास्त जात नेलेली वाटतं. त्यात बी येताना ट्रॅक्टरात झोपायचा का मला टॉप गावलेली. आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि जाता जाता एवढं एक लाईक आणि शेअर करून जावा.